औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। विद्यार्थी मित्रांनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज दिनांक 14 जुलै मंगळवार, वर्ग 9वी आणि 10वी साठी मी आपल्यासमोर कृतीपत्रिकेचा आराखडा घेऊन पुन्हा एकदा हजर आहे। आपण आजपर्यंत कृतीपत्रिकेतील 4 विभाग म्हणजेच 4 प्रश्न, एकूण 5 प्रश्न आपल्याला येणार आहेत। त्यापैकी आपण 4 प्रश्नांविषयी तपशीलवार बघितलेला आहे। आज आपल्याला विभाग 5वा म्हणजेच प्रश्न 5वा बघायचा आहे। तर आपण सरळ विभाग 5 कडे जाऊया आणि सोबतच आपण एकदा गुण विभागणी बघूया, घटकनिहाय गुण विभागणी। हे बघा, पाठांचा विभाग 18, कवितांचा विभाग 16, स्थूल वाचनाचा विभाग 6 गुण, भाषा अभ्यास आणि व्याकरण 16 गुण। हे आपण 4 विभाग आतापर्यंत बघितलेले आहेत। आज आपल्याला बघायचं आहे उपयोजित लेखनाचा विभाग, रायटिंग स्किल सेक्शन। हा 24 गुणांसाठी आहे आणि जर तुम्हाला पूर्वीचे सगळे 4 भाग चांगल्या पद्धतीने समजले असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की हा भाग सर्वात मोठा भाग आहे, सर्वात मोठा प्रश्न आहे, सर्वात जास्त गुण देणारा हा प्रश्न आहे। त्यामुळे 80 गुणाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या उपयोजित लेखनाला किंवा विभाग 5ला फार महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून 24 गुण कसे घटकनिहाय विभागणी आहे ते आपल्याला बघायचं आहे। आपण सरळ विभाग 5 कडे जाऊया। हे सगळं आपलं संपलेलं आहे। कवितांचा विभाग, कवितांचे गुण कसे आहेत हे आपण बघितलेलं आहे। त्यानंतर आपण स्थूल वाचन बघितलं मागच्या वेळेस आणि हा व्याकरणाचा विभाग सुद्धा बघितला। आज आपल्याला विभाग 5 उपयोजित लेखनाचा विभाग हा बघायचा आहे। हे बघा, इथे 24 गुण या ठिकाणी लिहिलेले आहेत। या 24 गुणांना 3 भागामध्ये वाटणी केलेली आहे। म्हणजे प्रश्न 5वा अ, प्रश्न 5वा आ, प्रश्न 5वा ई। हे तिन्ही जे भाग आहेत, उपविभाग आहेत, हे आपल्याला कशा पद्धतीने विचारतात यांच्यावर गुण विभागणी, डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। बघा, प्रश्न 5वा अ 6 गुणांसाठी आहे। या 6 गुणामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन, पत्रलेखन आणि सारांश लेखन हे 2 भाग आहेत। मध्ये दिलेले बघा किंवा, म्हणजे तुम्हाला इथे पत्र लिहायचं आहे किंवा सारांश लेखन करायचं आहे। आता 5वी पासून तुम्ही पत्र लिहित आला, परंतु यावेळेस आपल्याला नवीन काय बघायचं आहे की पत्रांची विभागणी, पत्रांचे मार्क्स, पत्रांचे गुण कसे असतात, कोणकोणत्या पायरीला, स्टेपला मार्क आहेत ते आपल्याला तपशीलवार वर्गामध्ये बघायचं आहे। आणि हा जो प्रश्न आहे सारांश लेखन, हा तुमच्यासाठी नवीन नाही, परंतु हे ऐकण्यामध्ये तुमच्या नवीन येत असेल। सारांश म्हणजे नेमकं काय, तर एखादा पाठ किंवा एखादी कविता किंवा एखादी कथा त्याचा थोडक्यात भाग लिहिणे म्हणजे सारांश करणे। त्या दिलेल्या उतार्याचा थोडक्यात सारांश सांगणे त्याला म्हणतात सारांश लेखन। हा प्रश्न 2 पद्धतीने विचारला जातो। एक प्रश्न पहिल्यामध्ये जे 18 गुण आहेत त्यामध्ये तुम्हाला माहित आहे 7, 7 आणि 4। तर 4 मध्ये अपठित एक गद्य उतारा तुम्हाला विचारलेला असतो
प्रश्नपत्रिकेमध्ये तोच गद्य उतारा सारांश लिहिण्यासाठी दिला जातो. कधी कधी एक वेगळा उतारा दिला जाऊ शकेल आणि कधी कधी काय केलं जाईल की अपठित जो उतारा आहे, अपठित उतारा म्हणजे कसा उतारा ते आपण विभाग 1 मध्ये बघितलं. तोच उतारा सारांश लिहिण्यासाठी सुद्धा उपयोगात आणता येतो. तशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो. पत्र कसं असतो ते तुम्हाला माहीतच आहे, पुन्हा एकदा आपण वर्गामध्ये घेऊ. आणि त्यानंतर या दोन्ही पैकी एक लिहिल्यानंतर आपल्याला 6 पैकी गुण मिळतात. आता अचूक पद्धतीने पत्र किंवा अचूक पद्धतीने सारांश कसा लिहायचा ते आपण वर्गामध्ये शिकूया. दुसरा विभाग बघूया. आ, प्रश्न 5वा आ 10 गुणांसाठी आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 1, 2 आणि 3 अशा 3 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या 3 पैकी आपल्याला कोणत्याही 2 गोष्टी सोडवायच्या आहेत, हल करना है. 3 दिए हुए सवालात हैं, 3 में से कोई 2 चीजें लिखना है. क्या क्या है वो देखिए इधर. जाहिरात लेखन, आपको 9th से जाहिरात शुरू हो चुकी है. किस तरह से लिखी जाती है, उसके ऊपर कृति कैसे आते हैं, थोड़ा बहुत आपको मालूम है. और अगर अभी नहीं भी है तो ये जब हम क्लास में देखेंगे तो आपको बड़े तफसील से ये बता दिया जाएगा कि जाहिरात कैसे लिखी जाती है, उसके ऊपर कृति किस तरह से पूछते हैं और इसके 5 गुण 5 मार्क्स कैसे ले सकते हैं. दूसरा चीज़ यहाँ बताई गई है बातमी लेखन. बातमी न्यूज़ इंग्लिश में बोलेंगे न्यूज़. रुदात उर्दू में बोलेंगे आप कि एक कोई जलसा है, कोई प्रोग्राम कैसे हुआ, उसकी रुदात क्या है, कब शुरू हुआ, कौन से तारीख को हुआ, कौन मेहमान खुसूसी थे, कौन सदर थे, किसने पेशकश की, वगैरह वगैरह. ये मराठी में लिखना है, ये बात में. तीसरा है कथा. ये आपके लिए नया नहीं है. क्यों? तो आप हमेशा से लिखते आए हैं कहानी. मुद्दे दिए हुए रहते आपको और उन मुद्दों के ऊपर आप कहानी लिखते, कहानी का शीर्षक लिखते, बोध लिखते, कहानी का तात्पर्य लिखते. ये 3 में से कोई 2 हल करना है आपको 5-5 मार्क्स के लिए. देखिए यहाँ लिखा हुआ है 3 पैकी 2 लिखने अपेक्षित. प्रत्येकी 5 गुण. प्रत्येकी यानी हर एक को 5. तीनों भी नहीं लिखना है, 3 में से कोई 2 चॉइस करना है, लिखना है 5-5 यानी 10. तो 6 और 10 16 मार्क हो गए 24 में से. अब बचे वाले मार्क्स. आखिरी सवाल प्रश्न 5वां ई. ये है आपका. आप इसको जो है तो यहाँ लिखा हुआ है लेखन कौशल्य, लेकिन आप इसको सीधे सीधे निबंध बोल सकते हैं. निबंध लेखन बहुत पहले के सिलेबस में 5 निबंध हुआ करते थे, 4 हुआ करते थे. अब आपको 3 टाइप के, 3 प्रकार के, 3 किस्मों के निबंध पूछे जाने वाले हैं. इन तीनों में से उम्मीद है कि आपने एक लिखना है और उसके लिए मार्क्स 8 है. बड़ा मार्क देने वाला सवाल, सबसे अच्छे मार्क्स देने वाला सवाल. ये दोनों तीनों के मुकाबले में ये जो भाग है बड़ा आसान होता है. सिर्फ आपको निबंध लिखना कैसे है और उसकी शुरुआत या उसका जो है तो तरीक़ेकार क्या है ये सीखना है, जो आपको क्लास में अच्छी तरह से सिखाया जाएगा. 3 टाइप के जो निबंध है, 3 प्रकार के जो निबंध है, 3 प्रकारचे जे निबंध आहे त्यामध्ये सर्वात पहिला आहे प्रसंग लेखन. प्रसंग, इंसिडेंस, कोई एक वाक़या, कोई एक प्रोग्राम, कोई एक चीज़ की जो है तो आंखों देखी, ये इस तरह का एक कोई वाक़या आपको दिया जाएगा, प्रसंग दिया जाएगा और कहा जाएगा की तुम्ही या प्रसंगी उपस्थित होता म्हणून त्या प्रसंगाचे लेखन किंवा त्या प्रसंगाचे वर्णन करा. इसमें हो सकता है मी केलेली सहल आहे, जैसे आप कहीं सहल को गए
और आप उस वक्त मौजूद थे उस शहर में, तो आप जाहिर है कि उसकी रुदाद आप लिख सकते। सिर्फ ये लिखना क्या में है, मराठी में। दूसरा है आत्मकथन, ये भी आपको मालूम है। और इस प्रकार के निबंध को प्रथम पुरुष लिखते, प्रथम पुरुष एक वचन लिखते, ये तफसीलात आपको क्लास में बताए जाएंगे। तीसरा निबंध का प्रकार है वैचारिक। वैचारिक निबंध म्हणजे विचार करायला लावणारा निबंध, यानी आपको इस तरह का निबंध दिया जाता है जिससे आपको आपके दिमाग पर जोर देकर उस निबंध को लिखना पड़ता है। ये तीनों में से कोई एक निबंध लिखने पर आपको 8 मार्क मिलेंगे। देखिए यहाँ पर फिर से एक बार, यहाँ 2 चीज़ें हैं, दोनों में से कोई एक लिखने पर 6 मार्क। यहाँ 3 चीज़ें हैं, तीनों में से 2 चीज़ें लिखने पर 10 मार्क 5-5 के लिए। और ये 30 आपको आज मैंने विभाग 5 के 24 मार्क का डिस्ट्रीब्यूशन बताया। इसमें अहम चीज़ याद रखिए, 3 हिस्से, आप 3 हिस्सों में पहला हिस्सा 6 मार्क का, दूसरा 10 का और तीसरा 8 का। इस तरह ये 24 मार्क्स आपको हासिल करना है। आज मैं यहीं पर रुकूंगा और अगले हफ्ते आपको इन सेक्शंस के अलग अलग तफसीलवार खुलासे में आपको बताऊंगा, ताकि आपकी गलती ना हो और आपको अच्छे से अच्छे मार्क्स, 24 में ज़्यादा से ज़्यादा मार्क्स इस हिस्से में आपको मिल सके। आज के लिए इतना ही। अल्लाह हाफिज़।